हाय, गुड मॉर्निंग ऑल द स्टुडंट्स. आपण पहिला टॉपिक संपवला डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ॲक्च्युली तो पूर्णपणे संपलेला नाही आहे. आपण ना त्यातला एक पार्ट पेंडिंग ठेवलेला आहे, इन्सॉल्वन्स ऑफ पार्टनर. दॅट विल टेक आफ्टर द लॉकडाऊन पिरियड. जेव्हा आपले लाईव्ह लेक्चर स्टार्ट होतील तेव्हा आपण तो पिरियड घेणार आहे. तेव्हा ते आपण तो कन्सेप्ट तिथे घेणार आहे. तोपर्यंत एक ऑलमोस्ट आपण एक 49 to 50 क्वेश्चन तुम्ही आणि मी आपण दोघांनी संपवलेले आहेत. ओके, सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू टॉपिक, न्यू चॅप्टर, ऍडमिशन ऑफ पार्टनर. Admission of partner is one of the very good topic for learning best. आणि हा टॉपिक नियरेस्ट टू आज इन अवर एक्झाम फॉर 10 मार्क्स. 10 मार्काला हा आपल्याला टॉपिक विचारतात, ऍडमिशन ऑफ पार्टनर. मी असं नेहमीच सांगतो की प्रत्येक लेक्चरला की हा टॉपिक खूप सोपा आहे, हा टॉपिक खूप सोपा आहे असं मी सांगतो जनरली. ऍक्च्युली तो सोपा पण असतो, पण आपण किती करतो त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आणि ॲज अ राज स्टुडंट म्हणून तुम्ही आतापर्यंत चांगलाच पहिला टॉपिक सुद्धा चांगला तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला, मला चांगले होमवर्क कंप्लीट केले आणि आय होप सो की तुमचा रिस्पॉन्स असाच मला मिळेल आणि हा टॉपिक सुद्धा आपण एक चांगल्या पद्धतीने कव्हर करू. टॉपिक चालू करण्याच्या आधी परत एकदा मी असं सांगेन की सध्या तरी हा टॉपिक आपल्याला ऑनलाईनच किंवा यूट्यूबच्या मार्फत आपल्याला कंप्लीट करायचं आहे. बिकॉज टिल द सप्टेंबर गव्हर्नमेंट डेट नॉट डिक्लेअर की केव्हापासून आपला क्लासेस चालू होतील किंवा आपले स्कूल आणि कॉलेज चालू होतील. सो लेट्स स्टार्ट द टॉपिक. ऍडमिशन ऑफ पार्टनर इज अ न्यू टॉपिक टू यू. कम्पेअर टू डिसॉल्युशन, याच्यामध्ये डिसॉल्युशन या टॉपिकचं नाव जे आहे डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. Partnership firm. Around more than 1 hour I spent on this topic when I am introducing the dissolution of partnership firm. इथे आपण काय शिकलेलो की पार्टनरशिप फर्म म्हणजे बिझनेस बंद करतो, राईट. सो हिअर डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे तिथे बिझनेस बंद करतोय. या टॉपिकचं नाव आहे ऍडमिशन ऑफ पार्टनर. म्हणजे इथे आपण पार्टनर ऍडमिट करतोय, ऍडमिशन ऑफ पार्टनर. सर आता ऍडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे काय, काय असेल या टॉपिक मध्ये, काय शिकायचं आपल्याला या टॉपिक मधून. ऍडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे काय. सी, दोन पार्टनर आहेत. आपला बिझनेस ऑलरेडी अस्तित्वात आहे, आपला बिझनेस ऑलरेडी एक्झिस्टन्स मध्ये आहे, आपला बिझनेस ऑलरेडी चालू आहे, गुड कंडिशन मध्ये, चांगल्या कंडिशन मध्ये चालू आहे आपला बिझनेस, पार्टनरशिपचा बिझनेस. सो ऑलरेडी आपला बिझनेस अस्तित्वामध्ये आहे. दोन पार्टनर आहेत, मिस्टर ए मिस्टर बी. दिस आर द टू पार्टनर. हे दोन पार्टनर आहेत आणि हा बिझनेस आपला स्टार्ट आहे, चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, सगळं काही ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. एक नवीन पार्टनर ऍडमिट होतोय, मिस्टर सी. म्हणजे ऑलरेडी हा बिझनेस आहे, हा हे अस्तित्वात आहे, बिझनेस चांगला चालू आहे, प्रॉफिट होतोय, सगळं काही ओके आहे. जेव्हा आपला बिझनेस चालू आहे आणि एक नवीन पार्टनर इंटेंड टू ऍडमिट इन आवर बिझनेस, म्हणजे एक नवीन पार्टनर मिस्टर सी त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की मला तुमच्या बिझनेस मध्ये पार्टनर बनवून घ्या. म्हणजे सध्या दोन पार्टनर आहेत, मी मिस्टर ए आणि तुम्ही मिस्टर बी. आपण दोघं पार्टनर आहोत आणि बिझनेस चालू आहे आणि एक नवीन पार्टनर इंटेंड टू ऍडमिट इन आवर बिझनेस. म्हणजे एक नवीन पार्टनर शब्द वापरलाय, एक नवीन पर्सन एंटर इन द बिझनेस
in our business. He want to admit in our business. When a new person admitted in our business, admitted शब्द वापरला आहे, admitted into our business, then this act is called as the admission of partner. म्हणजे ऑलरेडी दोन पार्टनर बिझनेस मध्ये आहेत आणि एक नवीन पार्टनर बिझनेस मध्ये एंट्री मारतोय. when a new person enter into the business, when a new person intend to enter into the business, then this act is called as the admission of partner. Is okay? सो पहिलं म्हणजे ऍडमिशन ऑफ पार्टनर या शब्दाचा अर्थ कळला का आपल्याला? हो कळला. काय ऍडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे काय? सो दोन पार्टनर ऑलरेडी बिझनेस मध्ये आहेत. एक नवीन पार्टनर बिझनेस मध्ये एंट्री मारतोय, एक नवीन पार्टनर बिझनेस मध्ये येतोय. ती जी ऍक्ट आहे, दॅट ऍक्ट इज कॉल्ड एज द ऍडमिशन ऑफ पार्टनर. आता प्रश्न असा आहे, मी नेहमी तुम्हाला अकाउंट शिकत असताना नेहमी तुमच्या माइंड मध्ये क्वेश्चन पाहिजे, असं का? सर सगळं व्यवस्थित आहे, सगळं ऑल इज वेल आहे, सगळं ऑलवेल आहे, सगळं ओके चालू आहे, मग आपण नवीन पार्टनरला का ऍडमिट करतोय? व्हाय वी ऍडमिटेड द न्यू पार्टनर? व्हाय? हा नवीन पार्टनरला आपण इथे ऍडमिट का करतोय? व्हाय? तुमच्या माइंड मध्ये हा प्रश्न आला पाहिजे. काय ऍडमिट करतोय? कशासाठी ऍडमिट करतोय? चाललं होतं, ओके चाललं होतं, या आणि मी दोघं मस्तपैकी बिझनेस करत होते, घरी जात होते, खात होते, पित होते, सगळं काही ओके चालू होतं. मग नवीन पार्टनर जेव्हा बिझनेस मध्ये येतोय, का त्याला आपण ऍडमिट करतोय? बाय बोलो 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 बोलो. का कशासाठी आपण नवीन पार्टनरला बिझनेस मध्ये घेतोय? व्हाय द न्यू पार्टनर इज ऍडमिटेड इनटू द बिझनेस? थिंक हियर. कशासाठी? बोलो. का? यस. नंबर 1, पहिलं रिझन कॅपिटल. एक्झॅक्टली कॅपिटल. मला सांगा बिझनेस मध्ये किती माणसं आहेत? 2, ए आणि बी, मी आणि तुम्ही, दोघं बिझनेस मध्ये. ठीक आहे. आपण बिझनेस मध्ये किती कॅपिटल आणू शकतो? एक लिमिट, एका लिमिट पर्यंत आपण बिझनेस मध्ये आपण कॅपिटल आणू शकतो. म्हणजे समजा मी 10 लाख रुपये आणले, तुम्ही 10 लाख रुपये आणले, 20 लाख कॅपिटल आहे. ओके. बिझनेस स्टार्ट केला, सगळं काही चालू आहे. ओके. बिझनेस एक्सपांड झाला, बिझनेस वाढला. जेव्हा तुमचा बिझनेस वाढतोय, जेव्हा तुमचा बिझनेस एक्सपांड होतोय, किंवा तुम्हाला बिझनेस आता अजून वाढवायचा आहे, then you need money, you need the cash. पण आता आपण जास्त पैसे आणू शकत नाही, कारण ऑलरेडी आपण आपल्या पॉकेटमधून पैसे आणलेलेच आहेत बिझनेस मध्ये. मी 10 लाख आणले, तुम्ही 10 लाख आणले, आपल्याकडे जेवढे होते ते सगळे आपण आणले. मग आता आपल्याकडे पैसेच नाहीयेत आणायला, बिझनेस मध्ये आणायला. मग आपण इथे डोकं लावलं, इथे एक आयडिया वापरली. आपण काय केलं, एक मिस्टर सी नावाचा आपला मित्र आहे, त्याला आपण काय बोललो, तू पण आमच्या बरोबर बिझनेस मध्ये ये. कशासाठी? बिकॉज वी वॉन्ट द ॲडिशनल कॅपिटल, वी वॉन्ट द कॅपिटल. सो कॅपिटल का? अरे त्यांनी जेव्हा कॅपिटल आणणार म्हणजे तो पैसा आणणार ना, मग त्याच्यामुळे आपल्याला तो पैसा मिळणार आपल्या बिझनेसला. मग आपल्या बिझनेसचा आपण ग्रोथ, आपल्या बिझनेसचं आपण एक्सपान्शन वाढवू. आणि म्हणून मिस्टर सी ला आपण बिझनेस मध्ये ऍडमिट करणार. these are the one reason why we admitted Mr. C into the business. आपण मिस्टर सी ला बिझनेस मध्ये का ऍडमिट करणार? बिकॉज वी वॉन्ट द कॅपिटल, वी नीड द कॅपिटल, वी वॉन्ट टू एक्सपांड द बिझनेस, अँड फॉर एक्सपान्शन पर्पज वी नीड द कॅपिटल, अँड दॅट्स वाय वी आर ऍडमिटेड मिस्टर सी इनटू आवर बिझनेस ॲज अ पार्टनर, ॲज अ न्यू पार्टनर. म्हणून आपण काय करणार?
मिस्टर सी ला बिझनेसमध्ये ऍडमिट करणार. इट्स अ वन रिझन. Then second reason is like this: skill. What do you mean by the skill? Skill मराठीत त्याला आपण बोलतो कौशल्य, आर्ट, कला, स्किल, टॅलेंट. म्हणजे ऑलरेडी दोन बिझनेस मध्ये पार्टनर आहेत, मे बी असं आपण समजूया, दोन बिझनेस मध्ये पार्टनर आहेत, ए आणि बी. बिझनेस चालू आहे, चांगला चालू आहे. त्यांनी 25 वर्षापूर्वी बिझनेस चालू केलेला होता. सो यू थिंक हिअर 25 वर्षापूर्वीची टेक्नॉलॉजी होती आणि आताची जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. खूप फरक आहे. यस, खूप फरक आहे. 25 वर्षापूर्वी मोबाईल नव्हता, आज मोबाईल आहे. बिफोर 25 इयर तिथे मोबाईलची दुनिया नव्हती, आज मोबाईलचं जग आहे. टुडे इज अ मॉडर्नायझेशन. अ लॉट्स ऑफ टेक्नॉलॉजी इज इंट्रोड्यूस इन द लास्ट 5 to 10 years. मग बिझनेस मध्ये पण आपल्याला ती टेक्नॉलॉजी पाहिजे, बिझनेस मध्ये पण ते नॉलेज पाहिजे. ए आणि बी थकलेत आता, ए आणि बी म्हातारे झालेत किंवा त्यांच्याकडे ओल्ड टेक्नॉलॉजी आहे. आणि इफ यू वॉन्ट टू एक्सपांड युअर बिझनेस, यू हॅव टू मेक द चेंजेस, यू हॅव टू मेक द मॉडर्नायझेशन इन युअर बिझनेस. इज नीडेड अँड दॅट्स वाय वी नीड द स्किल, कौशल्य, टॅलेंट. आणि म्हणून आपण मिस्टर सी ला काय करतोय, बिझनेस मध्ये ऍडमिट करतो. सो व्हाय मिस्टर सी ऍडमिटेड इनटू द बिझनेस? वन, फॉर additional capital and for additional skill. These are the two reasons to admit Mr. C into the business. Is that okay? आता नवीन पार्टनर ऍडमिट होतोय जेव्हा दोन पार्टनर ऑलरेडी आहे आणि एक न्यू पर्सन एंटर इनटू द बिझनेस, देन इट इज कॉल्ड एज अ ऍडमिशन ऑफ पार्टनर. सो जेव्हा नवीन पार्टनर ऍडमिट होतो तेव्हा 3 इफेक्ट होतात पार्टनरशिप फॉर्मवर. 3 इफेक्ट होतात. कोणते 3 इफेक्ट? नंबर 1, न्यू पार्टनर. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. न्यू पार्टनर must bring capital. नवीन पार्टनरनी कॅपिटल आणलंच पाहिजे. न्यू पार्टनर मस्ट ब्रिंग द कॅपिटल. नवीन पार्टनरनी बिझनेस मध्ये कॅपिटल आणलंच पाहिजे. नंबर 2, न्यू पार्टनर मस्ट ब्रिंग गुडविल. आता या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे नवीन पार्टनर जेव्हा बिझनेस मध्ये येणार तेव्हा तो हात हलवत नाही येणार. येताना एका हातात काय घेऊन येणार? कॅपिटल, आणि दुसऱ्या हातात काय घेऊन येणार? गुडविल. सो जेव्हा नवीन पार्टनर बिझनेस मध्ये येणार आहे, when the new person is admitted into the business, he must bring the capital and he must bring the goodwill. ठीक आहे. आता कॅपिटल का आणणार आणि गुडविल का आणणार त्याच्यावर आपण नंतर बोलूया. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, न्यू पार्टनर जेव्हा नवीन पार्टनर बिझनेस मध्ये येतोय, 3 इफेक्ट होतात पार्टनरशिपच्या बिझनेसवर. 3 इफेक्ट. पहिला, न्यू पार्टनर मस्ट ब्रिंग द गुड कॅपिटल, न्यू पार्टनर मस्ट ब्रिंग द गुडविल, and third, new partner makes revaluation of asset and liability. शब्द लक्षात ठेवायचा, revaluation of asset and liabilities. So when the new partner is admitted as a partner, then there are 3 effects on partnership firm. When the new partner admitted in the partnership firm किंवा in the business, when the new partner is admitted as a partner, then there is a 3 effect on the partnership firm. 3 effect partnership firm वर होतात.
नंबर 1, ही मस्ट ब्रिंग द गुडविल, ही मस्ट ब्रिंग द कॅपिटल, ही मस्ट ब्रिंग द गुडविल. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची, नवीन पार्टनर जेव्हा बिझनेसमध्ये येणार आहे, नवीन पार्टनर जेव्हा बिझनेसमध्ये येणार आहे, तो येताना कॅपिटल घेऊन येणार आहे आणि कॅपिटल बरोबर तो गुडविल पण आणणार आहे. म्हणजे एका हातात कॅपिटल, एका हातात गुडविल. And third one, new partner makes the revaluation of assets and liability. Okay? आता त्यांनी असं सांगितलं की नवीन पार्टनर जेव्हा बिझनेसमध्ये येतो तेव्हा त्यांनी कॅपिटल आणलं पाहिजे. आता पहिला माझा प्रश्न आहे की का कॅपिटल आणलं पाहिजे? Why he bring the capital? Some people say, so we need the cash, म्हणून त्यांनी कॅपिटल आणलं पाहिजे. एक गोष्ट सांगतो ती एक लक्षात ठेवा, कॅपिटल कॅशमध्ये आणलंच पाहिजे असं नाही आहे. कॅपिटल कॅशमध्ये पण आणतो आणि वस्तूमध्ये पण आणतो. कॅपिटल ऑलवेज कॅशमध्ये आणलं पाहिजे असं नाही आहे. आपण कॅपिटल जेव्हा बिझनेसमध्ये आणतो, कारण कॅपिटलची डेफिनेशन आहे, एनिथिंग इन्वेस्टेड इन टू द बिजनेस इज कॉल्ड एज कैपिटल. आप जब बिजनेस में आते हो तो आते वक्त आप कुछ भी लेके आओ, जो भी आप लेके आएंगे ना उसको हम लोग बोलेंगे कैपिटल. एनीथिंग इन्वेस्टेड इन टू द बिजनेस इज कॉल्ड एज कैपिटल. इज दैट क्लियर? सो आता त्यांनी कॅपिटल का आणलं पाहिजे, आपली चर्चा याच्यावर आहे. का कॅपिटल का पाहिजे कॅपिटल त्याला, का कॅपिटल आणलं पाहिजे बिझनेसमध्ये? नाही कॅपिटल आणलं तर चालणार नाही का? नाही चालणार. का नाही चालणार? त्यांनी काय कॅपिटल आणलं पाहिजे? बाय ही ब्रिंग द कॅपिटल, बाय ही मस्ट ब्रिंग द कॅपिटल. बोलो. हा, त्यांनी पैसे आणले, आपल्याला पैसे मिळणार, हा सगळं ते ठीक आहे. त्यांनी कॅपिटल, माझा प्रश्न काय आहे, त्यांनी काय आणलं पाहिजे? कॅपिटल आणलं पाहिजे. का आणलं पाहिजे? कॅपिटल कशामध्ये आणलं पाहिजे? कॅशमध्ये आण, दगड आण, माती आण, कॅश आण, काय आणायचं आण, ते पण ते आण. का कॅपिटल का सांगतो? हा बिझनेस जो आहे, हा बिझनेस हा कोणाचा आहे? एचा आणि बीचा. व्हेरी गुड. हा बिझनेस आहे एचा आणि बीचा आहे. म्हणजे काय? म्हणजे या बिझनेसमध्ये ज्या असेट्स आहेत त्या कोणाच्या आहेत? ए आणि बीच्या. अरे असेट म्हणजे काय? सध्या तरी आपण तात्पुरतं असं समजूया की असेट म्हणजे प्रॉपर्टी. म्हणजे बिझनेसची जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी कोणाची आहे? ए आणि बीची. तुम्ही बोलाल सर ए आणि बीचं कसं काय? 11वीला तो तुमचं अकाउंटिंग नॉलेज चांगलं असेल तर तुम्हाला कळेल की जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करतो तेव्हा सगळ्यात पहिलं काय आणतो? कॅपिटल. आणि त्या कॅपिटलमधून आपण समोर असेट घेतो. एक्झॅक्टली. म्हणजे ए आणि बीनी बिझनेसमध्ये येताना कॅपिटल आणलेलं आहे आणि त्या कॅपिटलमधून एनी आणि बीनी काय केलंय? असेट परचेस केलेले. म्हणजे आता ह्या ज्या असेट आहेत, ह्या असेट कोणाच्या आहेत? असेट म्हणजे प्रॉपर्टी. या असेट कोणाच्या आहेत? एच्या आणि बीच्या. ह्या असेटवर अधिकार कोणाचा आहे? ए आणि बीचा. ह्या असेटवर राईट कोणाचा आहे? ए आणि बीचा. आता ह्या ज्या बिझनेस मधल्या ज्या असेट आहेत त्या ए आणि बीच्या. आता हा जेव्हा मिस्टर सी बिझनेस मध्ये येणार ऍज अ पार्टनर म्हणून, म्हणजे याचा सुद्धा अधिकार याच्यावर होणारच ना. तुम्ही जेव्हा एखाद्या माणसाला ऍज अ पार्टनर म्हणून बिझनेस मध्ये घेणार आहे, पार्टनर म्हणजे काय? ऑलरेडी मी तुम्हाला डिसॉल्युशनच्या वेळी मी एक्सप्लेन केलेलं होतं. पार्टनर म्हणजे काय? पार्ट ओनर म्हणजे काय? अर्धा ओनर. म्हणजे काय? तो त्या बिझनेसचा अर्धा मालक. सो आतापर्यंत कोण होती? ए आणि बी. या असेटवर अधिकार कोणाचा होता? ए आणि बीचा. कसं काय ए आणि बीचा? कारण ह्या असेट कशातून घेतल्या आहेत? एनी आणि बीनी जे कॅपिटल आणले त्याच्यातून या असेट घेतलेले आहेत. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट मी सांगतो, लक्षात ठेवा.
की नवीन पार्टनर येताना त्याला आपण कॅपिटल का आणायला सांगतो, ते महत्वाचं रिझन मी सांगतोय. ते तुम्हाला कोणत्या पुस्तकातून मिळणार नाहीये. ए आणि बी ह्या असेटच्या बिझनेसमध्ये आहेत, त्या ए आणि बीच्या आहेत. आता मी कोणाला एंटर करतोय, मिस्टर सी ला. मिस्टर सी ला आपण एंटर करतोय ॲज अ पार्टनर. सो व्हेन मिस्टर सी इज ऍडमिटेड इनटू द बिझनेस ॲज अ पार्टनर, मग आता त्याचा सुद्धा अधिकार होणार आहे असेटवर. मग आपण त्याला असंच फुकट त्याला अधिकार देणार का? नाही. ही वॉन्ट the right on this asset and that's why we are tell them की तू येताना काय घेऊन ये, कॅपिटल, जर तुला या असेटवर अधिकार पाहिजे असेल तर. शब्द लक्षात राहील. ओके. सो जेव्हा नवीन पार्टनर येणार आहे तेव्हा आपण त्याला काय आणायला सांगणार आहे, कॅपिटल. का आणायला सांगणार आहे त्याचं लॉजिक मी तुम्हाला सांगणार. कारण नाउ ही बिकम द पार्टनर ऑफ आवर बिझनेस अँड व्हेन ही बिकम द पार्टनर ऑफ आवर बिझनेस देन ही हॅव्हिंग अ राईट ऑन द असेट ऑफ द बिझनेस. त्याला तो अधिकार मिळणार आहे आणि फॉर दॅट पर्पज आपण त्याला सांगणार आहे तू येताना बिझनेस मध्ये कॅपिटल घेऊन ये. इज ओके. त्यानंतर आपण त्याला येताना गुडविल आणायला सांगणार आहे. आता आपण याच्यावर महत्वाची चर्चा करणार आहे. कॅपिटल काय आणलं ते कळलं. ओके. आता दुसरं आपण त्याला काय आणायला सांगणार आहे, गुडविल. काय आणायला सांगणार आहे, गुडविल. गुडविल का? मिस्टर सी ला आपण बिझनेस मध्ये येताना गुडविल आणायला सांगणार आहे. गुडविल का? गुडविल आणायला सांगणार का? आपण त्याला गुडविल आणायला सांगतो. बाय मिस्टर सी want to brought the goodwill into the business. त्याला गुडविल का आणायला सांगतो आपण? कॅपिटल का आणायला सांगितलं ते कळलं. नाउ गुडविल का आणायला सांगतो? बोलो 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 बोलो. त्याचे दोन रिझन. गुडविल का आणायला सांगतो त्याचं पहिलं रिझन, ए आणि बी हे दोन पार्टनर आहेत. बिझनेस ऑलरेडी अस्तित्वात आहे. हा बिझनेस 25 वर्षापूर्वी चालू झाला होता. 25 वर्षानंतर आतापर्यंत त्या बिझनेसचं मार्केटमध्ये एक चांगलं रेप्युटेशन आहे, एक चांगलं नाव आहे, एक चांगलं गुडविल आहे. मिस्टर सी आज येतोय. मिस्टर सी आज बिझनेस मध्ये येतोय. काय कळलं? समजा आपला क्लास आहे, राज क्लास. मी 17 वर्षापूर्वी चालू केला होता. जेव्हा तो चालू केलेला होता तेव्हा त्याचं मार्केटमध्ये नाव नव्हतं. आज त्याचं मार्केटमध्ये एक चांगलं नाव आहे, एक चांगलं गुडविल आहे. म्हणजे 17 वर्ष त्याच्यासाठी मेहनत घेतली आणि मग त्याचं नाव मार्केटमध्ये चांगलं आहे. कोणताही बिझनेस असू दे, कोणताही बिझनेस, जेव्हा त्याचं नाव गुडविल तयार होतं ते आपोआप तयार होत नाहीये. एक त्याच्या ओव्हर द पिरियड एक हार्डवर्क केल्यानंतर मग त्याचं मार्केटमध्ये नाव होतं. गुडविल ह्या शब्दाचा अर्थ काय? गुड म्हणजे चांगलं, विल म्हणजे प्रसिद्धी, चांगली प्रसिद्धी, चांगलं नाव, गुडविल. एक तुमच्या बिझनेसचं मार्केटमध्ये असलेलं एक चांगलं नाव, एक चांगलं प्रसिद्धी, त्याला आपण म्हणतो गुडविल. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आज समजा आपल्याला एखादं कपाट घ्यायचं आहे. आपण पटकन बोलतो गोदरेजचं कपाट घ्या, चांगलं आहे. गोदरेज इज अ ब्रँड ऑफ कबर्ड. गोदरेजने त्याचं एक गुडविल तयार केलंय मार्केटमध्ये, कबर्डमध्ये, कपाटामध्ये. गोदरेजच्या बाकीच्या पण वस्तू आहेत. गोदरेजचं साबण आहे, गोदरेजचा AC आहे, गोदरेजचा फ्रीज आहे. पण आज कपाट घ्यायचं बोललं तर लोक लगेच बोलतात गोदरेज इज अ ब्रँड.
is a goodwill of Godrej company in the cupboard. So in the same way, कॉमर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे, थिंक कॉमर्स, लगेच काय बोलतो आपण, राज क्लासला ऍडमिशन घे. थिंक कॉमर्स, थिंक राज इज अ गुडविल. कॉमर्स ब्रँड आहे, ब्रँड. राज क्लास इज अ ब्रँड ऑफ युअर कॉमर्स. सो गुडविल. आता मिस्टर सी ला गुडविल का आणायला सांगतो आपण त्याच्यावर चर्चा करूया. दोन वे. पहिला वे, सी ला गुडविल का आणायला सांगतो. नंबर 1, ह्या दोघांनी 25 वर्षापूर्वी बिझनेस चालू केलेला आहे. आज मार्केटमध्ये यांचं बिझनेसचं नाव आहे. त्यांनी त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि म्हणून ते नाव झालेलं आहे. मिस्टर सी आज येतोय बिझनेसमध्ये, त्याला सगळं रेडीमेड मिळतंय, आयतं मिळतंय त्याला. आणि म्हणून ए आणि बी काय बोलला, आम्ही खूप वर्ष कष्ट केलेत आणि हे नाव कमवलंय, तू आज येतोय तर तू आम्हाला एक्स्ट्रा काहीतरी घेऊन ये. आणि दॅट इज द अमाऊंट ऑफ गुडविल. कळलं? हे एक रिझन. दुसरं एक रिझन म्हणजे त्यांनी गुडविल का आणलं, रेप्युटेशन ऑफ युअर बिझनेस. बिझनेसचं आज मार्केटमध्ये रेप्युटेशन आहे आणि त्या रेप्युटेशन आहे म्हणून तू आम्हाला येताना गुडविल घेऊन ये. ओके, हे एक रिझन. आणि दुसरं एक महत्वाचं रिझन मी सांगतो, ते रिझन एक लक्षात ठेवा, ते महत्वाचं रिझन आहे. ते काय रिझन आहे? ए आणि बी हे दोन पार्टनर आहे, दोघं पार्टनर आहे. ए चा प्रॉफिट शेअरिंग रेशो 3 आहे, बी चा प्रॉफिट शेअरिंग रेशो 3 आहे. ए चा प्रॉफिट शेअरिंग रेशो 3 आहे, लक्ष देऊन ऐका. बी चा प्रॉफिट शेअरिंग रेशो 3 आहे. म्हणजेच बिझनेस मध्ये ए चे 3 शेअर आहेत, बी चे 3 शेअर आहेत. इज ओके. ए चे किती शेअर आहेत बिझनेस मध्ये? 3. बी चे किती शेअर आहेत? 3. दोघांचे मिळून किती झाले? 6. म्हणजे बिझनेसचे शेअर आहेत 6. एक सिंपल एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करतो मी शब्द वापरला, समजून घ्या. म्हणजे आपल्या टोटल बिझनेसचे शेअर किती आहेत? 6. आपल्या बिझनेसचे शेअर किती आहेत? 6. त्यातले 3 शेअर ए चे, 3 शेअर बी चे. कुछ समझा? गुड. टोटल बिझनेसचे शेअर 6. आता मिस्टर सी बिझनेस मध्ये ऍडमिट होतोय, मिस्टर सी बिझनेस मध्ये एंट्री मारतोय ऍज अ पार्टनर. जेव्हा तो बिझनेस मध्ये एंट्री मारणार आजपासून, when मिस्टर सी एंटर इनटू द बिझनेस, काय होणार माहितीये? तुमचा बिझनेस मधला प्रॉफिट शेअरिंग रेशो चेंज होणार. द प्रॉफिट शेअरिंग रेशो विल गोइंग टू बी चेंज इन फ्युचर. म्हणजे आजपासून बिझनेस मधला पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो चेंज होणार. म्हणजे सी ऍडमिट झाला, जेव्हा सी ऍडमिट झाला तेव्हा याचा शेअर 2, याचा शेअर 2 आणि याचा शेअर 2. टोटल बिझनेसचे शेअर 6. म्हणजे पहिला रेशो होता 3 शेअर, याला मी बोलणार ओल्ड रेशो, ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. आफ्टर ऍडमिटेड मिस्टर सी, जेव्हा सी बिझनेस मध्ये ऍडमिट होतोय, द प्रॉफिट शेअरिंग रेशो इज गोइंग टू बी चेंज. प्रॉफिट शेअरिंग रेशो काय होतोय? चेंज होतोय. द प्रॉफिट शेअरिंग रेशो इज 2 शेअर. आता जर तुम्ही याला मी बोलणार न्यू रेशो. आता जर तुम्ही विचार केला तर
ए चे किती शेअर आहेत 2, बी चे किती शेअर आहेत 2, सी चे किती शेअर आहेत 2, टोटल बिझनेसचे शेअर किती 6. पॉइंट टू बी नोटेड हिअर म्हणजे आपल्या बिझनेसचे शेअर चेंज झालेले नाहीये. बिझनेसच्या आधी पण शेअर 6च होते, आता पण शेअर 6च आहे. ठीक आहे. मग चेंज काय झाला, पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशिओ चेंज झाला. आधी ए चा शेअर किती होता 3 शेअर, आता किती झाले 2 शेअर. बी चा किती होता 3 शेअर, आता किती झाले 2 शेअर. आणि याचे किती झाले 2 शेअर. काय दिसतंय तुम्हाला इथे, काय कळतंय तुम्हाला, काय समजतंय, काय कळतंय सर. आधी ना याचे 3 शेअर होते, आता ना याचे 2 शेअर आहेत. याचे पण आधी 3 शेअर होते, आता 2 शेअर आहेत. आणि सी चे आधी काहीच नव्हते, नसणार कारण तो नव्हताच, आता याचे 2 शेअर आहेत. अप्लाय युअर माइंड यार. तुम्ही राज स्टुडंट आहात, तुम्ही राज क्लबचे स्टुडंट आहात, तुम्ही हुशार आहात, तुम्हाला कळलं पाहिजे. सी चे 2 शेअर, याचे 2 शेअर आले कुठून, नवीन आणले का शेअर. सर नवीन नाही आणले. कसे काय नवीन नाही आणले, आधी किती होते 6, आता किती आहेत 6च आहे. म्हणजे बिझनेसचे शेअर चेंज झालेले नाही आहेत. बिझनेसचे शेअर आधी पण 6 शेअर होते, आता पण 6 शेअर आहेत. मग याचे 2 शेअर आले कुठून, याला आपण 2 शेअर दिले बिझनेसनी, याला दिले कुठून. जसं नाही का रे, आपण शाळेमध्ये होतो तेव्हा मधल्या सुट्टीमध्ये आपण डबा खायचो, आणि जर एखाद्या स्टुडंटने डबा नाही आणला तर आपण काय करायचो, आपण आपल्या डब्यामधला अर्धी चपाती त्याला द्यायचो, तो अर्धी चपाती याला देणार, हा अर्धी चपाती याला देणार, हा अर्धी चपाती याला देणार. झाल्या त्याच्या 2 चपात्या. नाही कळलं. म्हणजे आपण काय केलं, आपण आपल्या डब्यातली अर्धी चपाती त्याला दिली. म्हणजेच आपण काय केलं, आपण सॅक्रिफाईस केलं. सॅक्रिफाईस म्हणजे काय, बलिदान. सॅक्रिफाईस म्हणजे काय, बलिदान. त्याग, एखाद्या गोष्टीचा त्याग करणे, एखादी गोष्ट सोडून देणे, दुसऱ्यासाठी सोडून देणे, त्याला बोलतो त्याग. तुम्ही आतापर्यंत बरेचसं त्याग केलेलं असेलच. आता तुम्ही ह्या एजमध्ये असाल तर तुम्ही खूप त्याग केलेलं असेल. त्याला आपण बोलतो इंग्लिशमध्ये सॅक्रिफाईस. बघा ना, याच्या आधी किती शेअर होते 3 शेअर, याचे किती होते 2 शेअर. म्हणजे एनी काय केलं, याच्या शेअर मधला 1 शेअर सी ला दिला. बीनी काय केलं, याच्या शेअर मधला एक शेअर याला दिला. आणि अशा प्रकारे सी चे 2 शेअर झाले. म्हणजे एनी किती सॅक्रिफाईस केले 1 शेअर, बीनी किती सॅक्रिफाईस केला 1 शेअर. आणि अशा प्रकारे सी ला किती मिळाले 2 शेअर. म्हणजे एनी त्याच्या 3 शेअर पैकी 1 शेअर सी ला दिला, स्वतःकडे 2 शेअर. बीने त्याच्यापैकी 3 शेअर याला दिला आणि स्वतःकडे 2 शेअर ठेवले. म्हणजे ह्या 2 पार्टनरनी काय केलं, सॅक्रिफाईस केलं. सॅक्रिफाईस म्हणजे त्याग केला. त्या सॅक्रिफाईस केलंय, त्या सॅक्रिफाईसच्या बदल्यामध्ये ए आणि बी ने त्याच्याकडनं गुडविल मागितलंय. दिस इज द मेन रिझन. म्हणजे आपण गुडविल का आणायला सांगतो, कारण ओल्ड पार्टनरने त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशिओ मधून काही शेअर न्यू पार्टनरला दिला. त्याला आपण बोलतो सॅक्रिफाईस. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. इथे आपण त्याला शेअर दिला, आपल्या वाट्याचा काही शेअर आपण न्यू पार्टनरला दिला, त्याच्या बदल्यात आपण न्यू पार्टनरकडनं गुडविल आणतोय. गुडविल आणायला सांगितलंय.
म्हणजेच नवीन पार्टनर येताना गुडविल आणतोय. का आणतोय? कारण ओल्ड पार्टनरने त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो सॅक्रिफाईस केलाय आणि त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी मिळायला पाहिजे आणि म्हणून येताना न्यू पार्टनरला आपण सांगतोय की तू येताना गुडविल घेऊन ये. मग जेव्हा तो गुडविल आणणार तेव्हा ते आपण गुडविल कोणाला देणार? ज्या पार्टनरने जेवढं सॅक्रिफाईस केलंय त्या पार्टनरला आपण गुडविल देणार. पॉइंट टू बी नोटेड हिअर. ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये सगळ्यात काही महत्वाचं असेल ते म्हणजे गुडविलची ऍडजस्टमेंट महत्वाची आहे. इज इट ओके? So when the new partner is admitted into the business, जेव्हा न्यू पार्टनर आपल्या बिझनेस मध्ये ऍडमिट होतोय तेव्हा त्याला आपण काय आणायला सांगतोय? तर आपण त्याला आणायला सांगतो गुडविल. का? कारण ओल्ड पार्टनरनी सॅक्रिफाईस केलाय. मग जेव्हा तो गुडविल आणणार तेव्हा आपण कोणाला देणार ते गुडविल? ज्या पार्टनरनी जेवढं सॅक्रिफाईस केलंय त्याला ते गुडविल देणार. इज इट क्लिअर? गुड. आता समजा एक एक्झाम्पल आपण घेऊया. ए बी सी. ए चे रेशो 3, बी चे 3 शेअर, सी चा काहीच नाही. नवीन रेशो ए चा 3 शेअर, बी चा 2 शेअर, सी चा 1 शेअर. हा ओल्ड रेशो आहे, हा न्यू रेशो आहे. सी ऍडमिट होण्याच्या आधी ए चे किती शेअर होते? 3. सी ऍडमिट झाल्यानंतर ए चे किती शेअर आहेत? 3. म्हणजे सर ए ने काहीच सॅक्रिफाईस नाही केलंय. मग आता सी चा हा जो 1 शेअर आहे हा कोणी दिलाय? बी ने दिलाय. बी च्या आधी किती शेअर होते? 3 शेअर. आता किती आहेत? 2 शेअर. म्हणजे यांनी 1 शेअर सॅक्रिफाईस केला. म्हणजे यांनी काहीच सॅक्रिफाईस नाही केलं. यांनी जर काहीच सॅक्रिफाईस केलं नाहीये म्हणजे त्याला गुडविल मिळणार नाही. म्हणजे जेवढं मिस्टर सी गुडविल आणणार ते सगळ्याचे सगळे गुडविल कोणाला मिळणार? बोलो बी ला. का? कारण इथे ए ने काही सॅक्रिफाईस केलेलं नाहीये. जे काही सगळं सॅक्रिफाईस केलं ते कोणी केलंय? बी ने. सो लक्षात ठेवायचे 2 पॉइंट. पहिला पॉइंट, मिस्टर बी येताना काय घेऊन येणार आहे? कॅपिटल. कॅपिटल कशाला? बिकॉज ही वॉन्ट द राईट ऑन द असेट ऑफ द बिझनेस. नंबर 2, तो येताना काय घेऊन येणार आहे? तो येताना गुडविल आणणार आहे. वाय? बिकॉज सॅक्रिफाईस केलंय म्हणून त्याच्यासाठी गुडविल. मी 2 रिझनचं ऑलरेडी सांगितलेलं आहे. एक, एवढं नाव कमवलंय त्याला रेडीमेड बिझनेस मिळणार आहे म्हणून, पण तो पण रिअल पार्ट आहे. पण खरा पार्ट काय आहे की इथे ए ने ओल्ड पार्टनरनी सॅक्रिफाईस केलं त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि त्याच्या बदल्यात आपण मिस्टर सी ला गुडविल आणायला सांगतोय. मग जेव्हा मिस्टर सी गुडविल आणणार, हा पॉईंट हे वर्डिंग लक्षात ठेवा, जेव्हा मिस्टर सी बिझनेसमध्ये गुडविल आणणार तेव्हा ते आणलेलं गुडविल कोणाला मिळणार? ज्या पार्टनरने जेवढं सॅक्रिफाईस केलंय तेवढं त्याला गुडविल मिळणार. सो हे 2 पॉईंट कळले तुम्हाला. जेव्हा नवीन पार्टनर बिझनेसमध्ये ऍडमिट होतो तेव्हा ही मस्ट ब्रिंग द कॅपिटल अँड नंबर 2 ही मस्ट ब्रिंग द गुडविल. अँड नंबर 3, the new partner makes the revaluation of asset and liabilities. Now third effect, when the new partner admitted into the business, जेव्हा नवीन पार्टनर बिझनेस मध्ये ऍडमिट होतो तेव्हा 3 इफेक्ट होतात. मी परत ह्याच गोष्टी सांगतोय. जी गोष्ट इम्पॉर्टंट आहे मी परत ते रिपीट करतोय म्हणजे ते तुमच्या माइंडमध्ये परफेक्ट बसलं पाहिजे म्हणून. जेव्हा नवीन पार्टनर बिझनेस मध्ये येतोय, नंबर 1 ही मस्ट ब्रिंग द कॅपिटल. नंबर 2 ही मस्ट ब्रिंग द गुडविल. कॅपिटल का? बिकॉज ही वॉन्ट द राईट ऑन द असेट. Goodwill ka? Because the old partner sacrificed their profit sharing ratio and for that purpose he must bring the goodwill. And now number 3, new partner make the revaluation of asset and liability. ज्या दिवशी नवीन पार्टनर बिझनेस मध्ये येतोय
त्या दिवशी तुमच्या बिझनेसमध्ये जेवढ्या असेट आणि लायबिलिटी असतील त्या सर्वच्या सर्व लायबिलिटी आपल्याला रिव्हॅल्युएशन कराव्या लागतात. पहिलं म्हणजे रिव्हॅल्युएशन या शब्दाचा अर्थ काय होतो मला सांगा. व्हॅल्युएशन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची आपण व्हॅल्यू ठरवतो त्याला बोलतो व्हॅल्युएशन. रिव्हॅल्युएशन म्हणजे काय? ऑलरेडी त्या वस्तूची आपण व्हॅल्यू ठरवलेली आहे. ही एक वस्तू आहे, याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी ठरवलेली होती. आज त्याची पुन्हा आपण नवीन व्हॅल्यू काढतो, न्यू व्हॅल्यू काढतो, त्याला आपण बोलतो रिव्हॅल्युएशन. म्हणजे रिव्हॅल्युएशन म्हणजे त्या वस्तूची आजची नवीन व्हॅल्यू क्रिएट करतो. दॅट इज कॉल्ड एज रिव्हॅल्युएशन. ओके. आता सगळ्यात पहिलं म्हणजे रिव्हॅल्युएशन का करतो? पहिलं रिव्हॅल्युएशन या शब्दाचा अर्थ कळला. डिसॉल्युशन मध्ये रियलायझेशन शब्द है, डोंट मैच विद ईच अदर. डिसॉल्युशन में रियलाइजेशन वर्ड्स है, यहाँ पे रिवैल्यूएशन वर्ड्स है. रिवैल्यूएशन का मतलब आज के दिन जिस दिन नया पार्टनर एडमिट हो रहा है उस दिन का अपने पास जितना असेट है वो असेट का आज के दिन का वैल्यू कितना है, यानी नया वैल्यूएशन हम लोग करते हैं, उसको हम लोग बोलते हैं रिवैल्यूएशन. रिवैल्यूएशन ऑफ असेट एंड लायबिलिटी. मित्रांनो एक लक्षात ठेवा, जेव्हा नवीन पार्टनर मिस्टर सी आज बिझनेस मध्ये ऍडमिट होतोय, ऑलरेडी आपला बिझनेस ऑलरेडी आहे, आपला बिझनेस ऑलरेडी आहे म्हणजे आपल्या बिझनेस मध्ये काही असेट आणि लायबिलिटी ऑलरेडी आहे. तर सगळ्यात पहिलं मला तुम्हाला काय सांगायचं आहे की रिव्हॅल्युएशन का करतो. तो व्हेन एनी न्यू पार्टनर इज ऍडमिटेड इनटू द बिझनेस, जेव्हा नवीन पार्टनर बिझनेस मध्ये ऍडमिट होतो, काय होतं तेव्हा? तर बिझनेसचं ऍग्रीमेंट चेंज होतं, पार्टनरशिपचं ऍग्रीमेंट चेंज होतं. पार्टनरशिपच्या ऍग्रीमेंटला आपण पार्टनरशिप डीड बोलतो. आधीचं जे पार्टनरशिप डीड होतं, आधीचं जे पार्टनरशिप ऍग्रीमेंट होतं हे दोघांमध्ये होतं, ए आणि बी. जेव्हा नवीन पार्टनर ऍडमिट होणार तेव्हा जे जुनं पार्टनरशिप डीड होतं ते कॅन्सल होतं आणि नवीन पार्टनरशिप ऍग्रीमेंट बनवलं जातं. आणि जेव्हा नवीन पार्टनरशिप ऍग्रीमेंट बनवलं जातं त्या पार्टनरशिप ऍग्रीमेंटच्या नुसार बिझनेसमध्ये जेवढ्या असेट आणि लायबिलिटी असणार आहेत त्या असेट आणि लायबिलिटीवर आता पहिला ए आणि बी चा अधिकार होता. आफ्टर द ऍडमिशन ऑफ मिस्टर सी, नाउ द सी also having a rights on the asset and liability of the partner of the business. आणि म्हणून आपल्याला त्या रिव्हॅल्युएशन कराव्या लागतात. मग आता ह्या रिव्हॅल्युएशन मध्ये एक्झॅक्टली काय होतं? आपल्या असेटची व्हॅल्यू वाढते किंवा कमी होते, लायबिलिटी वाढते किंवा कमी होते. म्हणजे असेट आणि लायबिलिटीची व्हॅल्यू वाढेल सुद्धा किंवा कमी सुद्धा होऊ शकते. ओके. एक एक्झाम्पल देऊन सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. मी परत शब्द वापरला, मी प्रयत्न करतोय, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. एक एक्झाम्पल एका असेट बद्दल देतोय, त्या असेट बद्दल मी एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यावरून ते ऍप्लिकेशन आपण बाकीच्या असेट आणि लायबिलिटीला सुद्धा होतं असं समजूया. ठीक आहे. बघा, मिस्टर सी ऍडमिट होण्याच्या आधी, बिफोर ऍडमिशन ऑफ मिस्टर सी, आपल्या बिझनेस मध्ये एक लँड अँड बिल्डिंग आहे ज्याची व्हॅल्यू 1 लाख आहे. मिस्टर सी बिझनेस मध्ये ऍडमिट होण्याच्या आधी आपल्याकडे एक बिल्डिंग आहे 1 लाखाची.
जी ए आणि बी ची या दोघांची जी बिल्डिंग आपण जेव्हा बिझनेस स्टार्ट केला ना तेव्हा विकत घेतलेली. आता आपण असं समजू की आपण बिझनेस स्टार्ट केला 2001 ला. या 2001 ला जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट केला तेव्हा आपण ही बिल्डिंग घेतलेली आणि ही बिल्डिंग आपण 1 लाखाला घेतलेली. ज्या किमतीला आपण एखादी असेट परचेस करतो ना, ज्या किमतीला आपण एखादी असेट परचेस करतो तीच किंमत आपण आपल्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये लिहितो. आणि म्हणून 2001 ला आपण ती लँड अँड बिल्डिंग विकत घेतलेली आहे. 2001 ला ती मी बिल्डिंगची व्हॅल्यू इथे लिहिली 1 लाख. बरोबर. आज 2020 साल आहे. आज 2020 आहे. 20 वर्षांनंतर सुद्धा मी एक एक्झाम्पल देतो, हे लक्षात ठेवा. 2020 आहे. आज मिस्टर सी बिझनेस मध्ये ऍडमिट होतो 2020 ला. तर आज 2020 ला मिस्टर सी बिझनेस मध्ये ऍडमिट होतोय. ठीक आहे. जर मी रिव्हॅल्युएशन नाही केलं, शब्द काय माझा, जर मी रिव्हॅल्युएशन नाही केलं तर काय होईल, जर मी रिव्हॅल्युएशन नाही केलं तर काय होईल हे मी तुम्हाला सांगतो. ही बिल्डिंग मी घेतली 2001 ला 1 लाखाला. आज मिस्टर सी ऍडमिट झाला 2020 ला. मी असेटचं ह्या बिल्डिंगचं रिव्हॅल्युएशन केलं नाही. ठीक आहे. 2001 ला मी ती बिल्डिंग विकत घेतलेली, आज 2020 आहे. 1 ला विकत घेतलेली 1 लाखाला. मी बिल्डिंगचं रिव्हॅल्युएशन केलं नाही, म्हणजे आजही माझ्या बुक्स मध्ये याची व्हॅल्यू 1 लाखच दिसते. मिस्टर सी ऍडमिट झाल्यानंतर 2022 ला मी ही बिल्डिंग विकली, सोल्ड केली 22 लाखाला. कितीला विकली? 22 लाखाला. मी परत सांगतो, मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. इट्स माय ओन एक्झाम्पल. ट्राय टू अंडरस्टँड द लॉजिक बिहाइंड दॅट व्हाय वी हॅव टू मेक द रिव्हॅल्युएशन. समजा मी रिव्हॅल्युएशन केलं नाही. 2001 ला मी बिल्डिंग घेतलेली 1 लाख व्हॅल्यू आहे. आज मिस्टर सी ऍडमिट झाला, मी रिव्हॅल्युएशन केलेलं नाहीये. माझ्या बॅलन्स शीट मध्ये बिल्डिंगची व्हॅल्यू 1 लाख आहे. इथपर्यंत ओके आहे. 2 वर्षांनंतर 2022 ला ती बिल्डिंग मी 22 लाखाला विकली. कितीला विकली? 22 लाखाला. बिल्डिंग घेतली कितीला होती? 1 लाखाला. मला प्रॉफिट किती झाला? 21 लाख. म्हणजे बिल्डिंग विकून 2022 ला मी ती बिल्डिंग विकली. ती बिल्डिंग विकल्यानंतर मला प्रॉफिट झाला 21 लाख. 1 लाख ही त्या बिल्डिंगची कॉस्ट होती, ती मी वजा केली, मला प्रॉफिट झाला 22 लाख. ओके, सॉरी 21 लाख प्रॉफिट झाला. आता प्रॉफिट तिघांमध्ये मी वाटणार. ए 7 लाख, बी 7 लाख, सी ला 7 लाख.
ए ला किती लाख प्रॉफिट दिला आपण? 7 लाख. बी ला किती दिला? 7 लाख. सी ला किती दिला? 7 लाख. म्हणजे असं जर सरळ मार्गाने बघितलं तर तिघांना इक्वल प्रॉफिट वाटला 7 लाख 7 लाख 7 लाख. ठीक आहे. पण हे कुठेतरी रॉंग आहे. का रॉंग आहे? लेट आय एक्सप्लेन यू नाउ. आपण बिल्डिंग कधी घेतली? 2001 ला. कितीला? 1 लाख. सी ऍडमिट कधी झाला? 2020 ला. विकली कितीला? 22 लाखाला. मग सी ऍडमिट झाल्यानंतर 2 वर्षात 21 लाख ही किंमत झाली का? नाही. बिल्डिंगची व्हॅल्यू वाढते. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू वाढते. जमिनीची व्हॅल्यू वाढते. ही काय 2 वर्षात वाढलेली नाहीये. सी ऍडमिट होण्याच्या आधीपासूनच त्या बिल्डिंगची व्हॅल्यू वाढत आलेली आहे. लँडची व्हॅल्यू वाढत आलेली आहे. मी परत एकदा बोलतोय पर डे. बिल्डिंग घेतली कितीला? 2001 ला. 1 लाखाला. सी ऍडमिट कधी झाला? 2020 ला. विकली कधी? 2022 ला. मग 2 वर्षामध्ये 22 लाख 21 लाख व्हॅल्यू वाढली का? नाही. ही व्हॅल्यू आधीपासूनच प्रत्येक वर्षी थोडी थोडी वाढत आलेली आहे. म्हणजे सी नसताना सुद्धा बिल्डिंगची व्हॅल्यू वाढली आहे. नाही कळलं? म्हणजे 2020 ला ह्या 20 वर्षामध्ये सुद्धा ह्या बिल्डिंगची व्हॅल्यू वाढलेलीच आहे. मी रिव्हॅल्युएशन न केल्यामुळे सी ला 7 लाख ए ला, 7 लाख बी ला, 7 लाख सी ला मिळाले. सी तर आता 2 वर्ष झाले बिझनेस मध्ये आलाय, तरी सुद्धा सी ला 7 लाख मिळाले. म्हणजे बिल्डिंगची व्हॅल्यू सी आल्यानंतर वाढली का? नाही. बिल्डिंगची व्हॅल्यू आधीपासूनच वाढलेली होती. मग सीला फुकटचे जास्त पैसे मिळाले. ऍक्च्युली तेवढे पैसे सीला मिळायलाच नव्हते पाहिजे. म्हणजे इथे 20 वर्षामध्ये बिल्डिंगची व्हॅल्यूच वाढली नाही का? वाढली असणार ना. मग ह्या 20 वर्षात जर बिल्डिंगची व्हॅल्यू म्हणजे हे जी 21 लाख बिल्डिंगची व्हॅल्यू वाढलेली आहे, ही काय ह्या 2 वर्षात नाही वाढलेली आहे. ही पूर्ण 22 वर्षामध्ये ती व्हॅल्यू वाढलेली आहे. म्हणजे या 20 वर्षामध्ये सी नव्हता तरी सुद्धा बिल्डिंगची व्हॅल्यू वाढलेली आहे. म्हणजे हे 21 लाख ह्या 2 वर्षातच नाही वाढलेली, ओव्हर द 22 वर्षामध्ये ती व्हॅल्यू वाढलेली आहे 21 लाख. आणि मग इथे सीला जे 7 लाख मिळणार आहे ते चुकीचं आहे. कारण ही जी बिल्डिंगची 22 लाख व्हॅल्यू वाढलेली आहे ही सी नसताना सुद्धा वाढलेली आहे. पण इथे आपण त्याला 7 लाख दिल्यामुळे तो नसताना वाढलेल्या व्हॅल्यूचे पण पैसे त्याला मिळालेले आहेत. आणि म्हणून आपण असेटचं रिव्हॅल्युएशन केलं पाहिजे. हे ते रिझन आहे. आता समजा जर मी रिव्हॅल्युएशन केलं तर काय होईल ते एक एक्झाम्पल देतो. समजा मी 2020 ला रिव्हॅल्युएशन केलं. रिव्हॅल्युएशन केलं म्हणजे 2020 ला माझ्या बिल्डिंगची जी व्हॅल्यू होती मार्केटमध्ये ती व्हॅल्यू मी माझ्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड करणार. मी परत शब्द वापरतोय. 2020 ला मी रिव्हॅल्युएशन केलं. 2020 ला मिस्टर सी बिझनेस मध्ये ऍडमिट झाला आणि त्या दिवशी मार्केटमध्ये जी माझ्या बिल्डिंगची व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू मी माझ्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये लिहिली तर काय होईल आता ते मी सांगतो. समजा 2020 ला मिस्टर सी ऍडमिट झाला आणि 2020 ला आपल्या बिल्डिंगची व्हॅल्यू होती, समजा मी सांगितलंय, समजा सांगितलंय
18 लाख. एकोणीस लाख. किती व्हॅल्यू? 19 लाख. मी रिव्हॅल्युएशन केलं. मी काय केलं? रिव्हॅल्युएशन. रिव्हॅल्युएशन केलं म्हणजे 2020 ला जेव्हा मिस्टर सी बिझनेस मध्ये ऍडमिट झाला तेव्हा आजच्या दिवशी मार्केटमध्ये बिल्डिंगची व्हॅल्यू होती 19 लाख. मग मी माझ्या बॅलन्स शीट मध्ये बिल्डिंगची व्हॅल्यू 19 लाख दाखवली. आता 2 वर्षानंतर ही बिल्डिंग मी विकली. कितीला विकली? 22 लाखाला. मी इकडनं 19 लाख वजा केले, 22 मधून 19 गेले 3 लाख. किती प्रॉफिट झाला? 3 लाख. कारण बिल्डिंगची व्हॅल्यू किती बुक्स ऑफ अकाउंट मध्ये? 19 लाख. 22 मधून 19 गेले 3 लाख प्रॉफिट. तिघांना वाटला 1 लाख प्रॉफिट. 1 लाख प्रॉफिट. 1 लाख प्रॉफिट म्हणजे ए ला मिळाला 1 लाख, बी ला मिळाला 1 लाख आणि सी ला मिळाला 1 लाख. आणि हा जो प्रॉफिट आहे 1 लाखाला घेतलेली 19 लाख व्हॅल्यू झाली. म्हणजे या 20 वर्षात माझ्या बिल्डिंगची व्हॅल्यू 18 लाखांनी वाढली. मग या 18 लाखाचे 9 लाख. हे 9 लाख ए ला देणार, हे 9 लाख बी ला देणार. म्हणजे ए ला मिळणार 9 लाख, बी ला मिळणार 9 लाख, सी ला 9 लाख नाही मिळणार. म्हणजे सी ला मिळणार 1 लाख, बी ला मिळणार 10 लाख, सी ला मिळणार, ए ला मिळणार 10 लाख. म्हणजे जर मी रिव्हॅल्युएशन केलं तर ए ला बिल्डिंग विकल्यानंतर ए ला मिळणार प्रॉफिट, बिल्डिंग विकल्यानंतर ए ला मिळणार प्रॉफिट 10 लाख, बी ला मिळणार 10 लाख, सी ला मिळणार 1 लाख. कारण 2020 पर्यंत त्या बिल्डिंगची काहीतरी व्हॅल्यू वाढलेली असणार. 2001 ला 1 लाखाला घेतलेली 2020 ला 19 लाखाची बिल्डिंग आहे. म्हणजे 18 लाखाचा प्रॉफिट आहे. आणि हा 18 लाखाचा दोघांमध्ये वाटणार. ए ला 9 लाख, बी ला 9 लाख. आणि याच्यानंतर 3 लाखाने वाढले. मग ते 3 लाख आपण तिघांमध्ये वाटणार. ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये 1 लाख 1 लाख. आणि इथे सी ऍडमिट व्हायच्या आधी 9 लाख दोघांना. म्हणजे 9 लाख दोघांना. म्हणजे ए ला झाले 10 लाख, बी ला झाले 10 लाख आणि सी ला मिळणार फक्त 1 लाख. तिघांची टोटल गेली 21 लाख प्रॉफिट. मग 22 मधून 1 गेला 21 लाख. म्हणजेच टू कॅल्क्युलेशन ऑफ द करेक्ट अमाउंट ऑफ प्रॉफिट वी हॅव टू मेक द रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटी. कळलं? सो आजच्या ह्या लेक्चरमध्ये मी काय सांगितलंय? तर आजच्या लेक्चरमध्ये मी एवढंच सांगितलंय, जेव्हा नवीन पार्टनर, थोडं फ्लॅशबॅक करतोय, नवीन पार्टनर जेव्हा ऍडमिट होतो तेव्हा पहिल्यामध्ये त्याला काय ऍडमिट करतो? बिकॉज वी वॉन्ट अ कॅपिटल फॉर एक्सपान्शन ऑफ आवर बिझनेस. वी वॉन्ट अ कॅपिटल अँड वी वॉन्ट अ स्कीम अँड फॉर दॅट पर्पज वी आर ऍडमिटेड द न्यू पार्टनर इन टू द बिझनेस. ओके. When the new partner is admitted into the business, 3 changes are 3 effect on the partnership firm. पहिला इफेक्ट, न्यू पार्टनर मस्ट ब्रिंग द कॅपिटल. दूसरा इफेक्ट, न्यू पार्टनर मस्ट ब्रिंग द गुडविल. अँड थर्ड इफेक्ट, न्यू पार्टनर मेक द रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटी. त्याला आपण कॅपिटल का आणायला सांगतो? बिकॉज ही वॉन्ट राईट्स ऑन द असेट ऑफ द बिझनेस अँड दॅट्स वाय ही शुड मस्ट ब्रिंग द कॅपिटल इन टू द बिझनेस. त्यानंतर त्याला गुडविल का आणायला सांगतो? बिकॉज तो आत्ता आला. ओल्ड पार्टनरनी याच्या आधीपासून बिझनेसमध्ये आहे, त्यांनी खूप हार्डवर्क केलं आहे. सो त्यांना काहीतरी बेनिफिट पाहिजे म्हणून तो गुडविल आणायला सांगतोय. दुसरं रिझन, जेव्हा नवीन पार्टनर बिझनेसमध्ये येणार तेव्हा ओल्ड पार्टनर त्यांच्या शेअरमधला काही शेअर ते नवीन पार्टनरला देणार. म्हणजेच त्यांनी सॅक्रिफाईस केलं आहे. अँड फॉर दिस सॅक्रिफाईस ही मस्ट ब्रिंग द गुडविल इन टू द बिझनेस. अँड द लास्ट वन, न्यू पार्टनर मेक द रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटी.
त्यांनी रिव्हॅल्युएशन का करावं त्याचं रिझन मी सांगितलं. जर समजा ते रिझन नाही कळलं, डोंट वरीड अबाउट दॅट, काही टेन्शन घेऊ नका. रिव्हॅल्युएशनचं कन्सेप्ट खूप सोपं आहे. ठीक आहे, मी इथेच थांबतोय. पुढचा माझा इंट्रोडक्शन ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनरचा सेकंड व्हिडिओ मी जे काही आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. ओके, थँक्यू व्हेरी मच.